सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. पेपर महाराष्ट्र सेट 2026 पेपर क्रमांक 1, त्याच्यातील पहिलं प्रकरण आहे टीचिंग aptitude. या घटकाच्या आधारित मी तुमच्यासाठी 100 नवीन कन्सेप्ट घेऊन आलेले आहोत. कृपया मी जेवढं 100 कन्सेप्ट सांगतो हे सगळं कन्सेप्ट आपण व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि त्याचं वाचन करा आणि त्याचं रिव्हिजन करा. या 100 कन्सेप्टवरून पेपरला प्रश्न येतील. आता हे 100 कन्सेप्ट काय आहे तर पूर्ण चॅप्टरच्या आधारित महत्वाचा कन्सेप्ट आहे. जास्त खोलमध्ये न जाता पर्टिक्युलरली त्याचा अर्थ काय आहे तेवढं आपण बघूया. पहिलं कन्सेप्ट आहे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इव्हॅल्युएशन सिस्टीम. मूल्यमापन पद्धत म्हणजे मूल्यमापन आपण म्हणतो इव्हॅल्युएशन. मूल्यमापन शिक्षक काय शिकवलेलं आहे, विद्यार्थ्यांना किती कळालेलं आहे हे चेकिंग करण्यासाठी जो पद्धत आहे त्याला इव्हॅल्युएशन. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इव्हॅल्युएशन सिस्टीम टू आयडेंटिफाय द रूट कॉजेस ऑफ अ स्टुडंट्स persistent learning difficulties is the primary purpose of diagnostic test. आता हा डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे काय? डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय आहे? एखादा विद्यार्थी एक घटक शिकत असताना काय प्रॉब्लेम त्या विद्यार्थ्यांना होत असतो, नेमका त्याचा रूट कॉज प्रॉब्लेम काय आहे, तो कन्सेप्ट विद्यार्थ्यांना का समजत नाही, कशासाठी समजत नाही, कुठं विद्यार्थी चुकतो, काय त्याचं नेमकं कारण आहे ते समजून घेण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट घेत असतात. विद्यार्थी एक कन्सेप्ट समजून घेताना त्यांना समस्या निर्माण होतो, त्यांना डिफिकल्टी निर्माण होतो. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्टचा वापर होत असतात. The memory level of teaching is primarily focused on fostering the retention and recall of factual information. अध्यापन पद्धतीमध्ये 3 लेवल्स आहे: मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. ह्याच्यामधला जो पहिला लेवल आहे तो मेमरी लेवल. शिक्षक माहिती सांगतात, विद्यार्थी ऐकतात आणि ते फक्त लक्षात ठेवतात. तो कन्सेप्ट त्यांना समजत नाही. इथं त्याच मेमरी लेवल ऑफ टीचिंगचा मेन ते कशावर फोकस केलेला आहे तर पोस्टरिंग द रिटेन्शन अँड रिकॉल ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. घटनाबद्दल फक्त लक्षात ठेवणे आणि ते सतत आठवण करणे, या गोष्टीवर मेमरी लेवल टीचिंगचा भर असतो. विद्यार्थी फक्त लक्षात ठेवतो, रिटेन्शन तो लक्षात ठेवतो आणि रिकॉल काय शिकलेलं आहे हे फक्त ते आठवण करतो. कशाचा? फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचा. तिसरा कन्सेप्ट आहे द टीचर ऍक्ट ॲज अ फॅसिलिटेटर अँड स्टुडंट्स ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्ट देअर ओन नॉलेज. इट डिस्क्राइब्स लर्नर सेंटर्ड टीचिंग मेथड. आता अध्यापन पद्धतीमध्ये 2 प्रकार आहे, एक शिक्षक केंद्रित आणि एक विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धत. आता विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कशाला म्हटलं पाहिजे तर ज्या टीचिंग मेथड्स मध्ये शिक्षकांची भूमिका फॅसिलिटेटर म्हणून असतो. शिक्षक हा विद्यार्थी शिकण्यासाठी मदत करत असतो, प्रोत्साहन करत असतो. तो शिकण्यासाठी काय गरज आहे ते सगळं आणून त्यांना देत असतो, फॅसिलिटी उपलब्ध करून देत असतो. शिक्षकांची कामं फॅसिलिटी उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन ऍक्टिव्हली नॉलेजचा तो स्वतः निर्मिती करतो, कन्स्ट्रक्ट करतो. अशा पद्धतीला लर्नर सेंटर्ड टीचिंग मेथड्स असे म्हणतात. एक कन्सेप्ट विद्यार्थी स्वतः शिकतो, त्याचा अर्थ स्वतः समजून घेतो, त्याचं ज्ञान तो स्वतः निर्मिती करतो आणि स्वतः निर्मिती करत असताना शिक्षक त्यांना मदत करतात. अशा पद्धतीला लर्नर सेंटर्ड टीचिंग मेथड असे म्हणतात.
आता चौथं कन्सेप्ट आहे CBCS, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम हा एक नवीन सिस्टीम ऑफ इव्हॅल्युएशन आहे, मूल्यमापन पद्धतीमध्ये नवीन कन्सेप्ट आहे. आता ह्याच्यामध्ये दॅट फोकसेस ऑन प्रोव्हाइडिंग ग्रेड्स विद्यार्थ्यांच्या ऑर क्रेडिट बेस्ड ऑन द स्टुडंट्स परफॉर्मन्स. विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पाहून, विद्यार्थी सतत काय करतो, विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पाहून, त्याचा कृती पाहून, त्याचा ऍक्टिव्हिटी पाहून, त्याचं काम पाहून त्या विद्यार्थ्यांना ग्रेड देणे आणि त्या विद्यार्थ्यांना क्रेडिट्स देणे, या पद्धतीला CBCS असे म्हणतात. आता पाचवा कन्सेप्ट आहे ए टीचर युजेस अ व्हरायटीज ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न टीचिंग एड्स. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना टीचिंग एड्सचा वापर करतो. अध्यापन पद्धतीसाठी लागणारे काही साहित्यांचा तो वापर करतो, वेगवेगळ्या साहित्यांचा. तो ट्रेडिशनल म्हणजे जुन्या पद्धतीचा टीचिंग एड्स आणि आधुनिक काळातील टीचिंग एड्सचा वापर शिक्षक विद्यार्थ्यांना घटक शिकवत असताना वापर करतो. तर इथं accessing an online digital library for research is an example of an ICT based support system for teaching. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना ऑनलाईन पद्धतीने एखाद्या डिजिटल लायब्ररीला जाऊन भेट देऊन डिजिटल लायब्ररी मधून ग्रंथ, तिथला पुस्तक वापर करून रिसर्च काम करत असेल किंवा रिसर्च करण्यासाठी डिजिटल लायब्ररीचा वापर कसा होतो हे सांगण्यासाठी ह्याचा वापर करत असेल तर त्याला ICT बेस्ड सपोर्ट सिस्टीम ऑफ टीचिंग असे म्हणतात. आता सहावा कन्सेप्ट द प्रायमरी पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन सिस्टीम इन टीचिंग. मी तुम्हाला अध्यापन करतो, ओके. आता अध्यापन करत असताना मूल्यमापन पद्धती कशासाठी वापर केला पाहिजे, मूल्यमापन पद्धतीचा काय उद्देश आहे, तर टू मेजर द इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. माझं अध्यापन किती परिणामकारक झालेले आहे आणि विद्यार्थी किती परिणामकारक तो घटक समजून घेतलेला आहे याचा मूल्यमापन करण्यासाठी, याच्या मेजरमेंट करण्यासाठी, हे मोजमापणी करण्यासाठी मूल्यमापन पद्धतीचा वापर करण्यात येतात. आता सातवं कन्सेप्ट आहे टीचर युजेस अ लेक्चर बेस्ड अप्रोच where the teacher talks and students listen. This is the example of teacher centered type of teaching method. शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती म्हणजे काय, इथं शिक्षक काय करत असतात, लेक्चर मेथडचा वापर करतो. लेक्चर मेथड, आता मी फक्त लेक्चर मेथड सांगत आहे तुम्हाला, कुठल्याही गोष्टीचा मी वापर करत नाही. फक्त प्रवचन देणे, फक्त माहिती सांगणे, फक्त तोंडी इन्फॉर्मेशन देणे, लेक्चर मेथड. आणि लेक्चर मेथड मध्ये शिक्षक फक्त माहिती सांगत असतात, शिक्षक फक्त बोलत असतात आणि विद्यार्थी ते ऐकत असतात. अशा पद्धतीचा बोधना म्हणजे अध्यापन पद्धतीला आपण टीचर सेंटर्ड टीचिंग मेथड असे म्हणतो. व्यवस्थित हे कन्सेप्ट समजून घ्या, नोटबुक मध्ये लिहा, लिहिताना वेगवेगळा कलर पेन वापर करा, रिव्हिजन करा. डेफिनेटली विल गेट गुड मार्क्स इन द कमिंग सेट एक्झाम. थँक्यू. नमस्कार.